सांग कधी कळणार तुला भाग 2. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रिया केबिनच्या बाहेर आली आणि दिलीप व प्रीती लगेच तिच्या जवळ आले. सुसेनचा वाढलेला आवाज ऐकून त्यांना आत काय झालं ह्याची कल्पना होतीच. अरे पण आज तिचा पहिलाच दिवस आहे ना, कमीत कमी आज तरी तिला बोलायचं नाही, प्रीती म्हणाली. अरे प्रीती, तो तसाच आहे, आपल्याला काही नवीन नाही आहे, दिलीप म्हणाला. हे बघ रिया, तो तसाच आहे, तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष नको देऊ. आम्ही कसं इग्नोर करतो सेम तू पण तेच कर, कारण हा माणूस नाही सुधारू शकत. सो जस्ट इग्नोर हिम, प्रीती रियाला समजावून सांगत होती. अगं पण माझी खरंच चूक नव्हती ग, माझी गाडी बंद पडली होती. हो रिया, आय नो तू खोटं बोलत नाही आहेस, पण हे त्याला नाही सांगू शकत आपण. सुशांत हे आतून बघत होता. त्याला तर प्रीती आणि दिलीपचा खूप राग येत होता की काय हा सकाळी सकाळी टाइमपास चालवला ह्यांनी. पण तो रियाकडे पाहून काहीतरी बोलला नाही. थोड्या वेळाने सगळं नॉर्मल झालं आणि सगळे आपापल्या कामामध्ये गुंतून गेले. रियालाही आज काम मिळाले होते, तर तिचेही काम चालूच होते. पण सकाळचा प्रसंग मनातून काही केला जात नव्हता. इकडे सुशांत स्वतःला खूप नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण एकतर सकाळचा फोन आणि ऑफिसमधला प्रसंग ह्यांनी तो थोडा डिस्टर्बच झाला होता. साला आजचा दिवसच खराब आहे. एक सॉरी म्हणाली असतं तर काय गेलं असतं. एकतर चुका करायच्या आणि त्या स्वीकारायच्या ऐवजी स्पष्टीकरणे द्यायची. पण म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येईपर्यंत मी तिला बोलायचं. सुशांतला रियाला बोलला त्याचं वाईट पण वाटत होतं आणि तिचा राग पण येत होता. लंच ब्रेक झाला. सगळे लंच करताना सकाळच्या प्रसंगावर बोलणे टाळत होते आणि शक्य तितकं रियाला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. त्या सगळ्यांसोबत रियालाही सकाळचा तात्पुरता विसर पडला. तीही त्यांच्यासोबत मज्जामस्ती करू लागली. सुशांत त्यांच्या मागच्याच टेबलवर येऊन बसला, तरीही कोणाचेच लक्ष नव्हते. त्याने रियाला सगळ्यांसोबत मस्ती करताना पाहिले आणि त्याला रियाचा प्रचंड राग आला. काय मुली असतात, मी इतका बोललो सकाळी तेव्हा तर चेहरा पडला होता तिचा. आता मात्र ही इतकी नॉर्मल. अशा कशा असू शकतात मुली, म्हणजे ह्यांना काहीच फरक पडत नाही कोणी बोलल्याचा, आपण केलेल्या चुकांचा. आणि मी तिला वाईट वाटलं असेल म्हणून पश्चाताप करत होतो. मग मात्र त्याने आपल्या जेवणावर लक्ष केंद्रित केले. सगळे लंच करून कामाला लागले. संध्याकाळ झाली आणि सगळे एक एक करून घरी जाण्यासाठी निघाले. रिया मात्र थांबली, कारण तिच्या मते आज ती उशिरा आली तर उशिराच जाणार. ती सगळ्यांपेक्षा उशिराच निघाली. ती निघताना सुशांतने पाहिले. काही नाही, नव्याचे 9 दिवस, मग ही पण सगळ्यांसोबतच निघेल. रिया पार्किंगमध्ये आली. एव्हाना सगळे निघून गेले होते. थंडीचे दिवस असल्यामुळे अंधारही पडला होता. ती तिच्या गाडीजवळ आली आणि गाडी स्टार्ट करू लागली. पण परत सकाळचाच प्रॉब्लेम, तिची गाडी स्टार्ट होईना. रियाने लाख प्रयत्न केले, पण गाडी काही स्टार्ट झाली नाही. शेवटी तिने आपल्या मित्रमैत्रिणींना फोन केले, पण तिच्या ऑफिसच्या एरियामध्ये कोणीच नव्हतं आणि लांबवून बोलावून तिला कोणाला त्रासही द्यायचा नव्हता. तिने घड्याळ पाहिले. रात्रीचे 8 वाजून गेले होते. आधी तिने घरी कॉल करून आईला कळवले की थोडा उशीर होईल आणि आता मात्र तिला टेन्शन आले. तिने परत आपल्या गाडीकडे मोर्चा वळवला आणि गाडी स्टार्ट करण्यासाठी सरथीने प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिला मागून आवाज आला. व्हॉट हॅपन रिया, तू अजून इथेच? हो, माझी ना गाडी स्टार्टच होत नाही आहे. परत सकाळचाच प्रॉब्लेम. सुशांतचा मात्र एकदम चेहराच उतरला. म्हणजे खरंच हिच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला होता. हिची गाडी खरंच बंद पडली होती हे त्याला समजले आणि मी उगाचच सुनावलं हिला. रिया, मे आय हेल्प यू? रियाने मागे बघितले. सुशांत सर? रिया हो म्हणायचे आत सुशांतने गाडीचा ताबाही घेतला. त्यानेही खूप प्रयत्न केला, पण त्याच्याकडूनही गाडी काही केल्या स्टार्ट होईना. शेवटी तो म्हणाला, रिया
व्हॉट आय थिंक की गाडी तर काही केल्यास स्टार्ट होत नाही आहे. गाडी इथेच राहू दे. आय विल ड्रॉप यू. नो थँक्स सर, आय विल मॅनेज, रिया म्हणाली. रिया, रात्रीचे 9 वाजत आहेत आणि आता काय मॅनेज करणार आहेस तू? इथून लोकल ट्रान्सपोर्ट मिळून जाईल, रिया म्हणाली. रिया, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ह्या वेळेला इथून काहीही मिळणार नाही आणि जरी काही मिळालं ना तर ते सेफ नाही. खरं तर तिला पण माहिती होतं की ह्या वेळेला इथून काहीही मिळणार नाही, पण तिला सुसॅनचा इतका राग आलेला होता की तिने ठरवलाच होतं की काहीही झालं तरी मी ह्याची मदत घेणार नाही. आणि खरं तिला कळत नव्हतं की हा इतका का चांगला वागतोय, म्हणजे हा सकाळचा खरा की आत्ताचा, तिला काहीही कळत नव्हते. पण तिने ठरवलं होतं काहीही होऊ दे, पण मी ह्याच्यासोबत जाणार नाही. रिया, सूड वी? सर, खरंच तुम्ही जा, मी कॅब बुक करेन. कॅब इझिली मिळून जाईल. आता मात्र त्याला रागच आला. मी इथे हिची मदत करायला बघतोय आणि कसला ॲटिट्यूड दाखवते आहे. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी अपॉर्च्युनिटी म्हणून तुझी मदत अजिबात नाही करत आहे. इट्स माय रेस्पॉन्सिबिलिटी, कळलं? पण ठीक आहे, मला काय? नाही यायचंय ना तुला माझ्यासोबत? कर कॅब बुक, आय डोंट केअर. असं म्हणून त्याने जोरात त्याच्या गाडीचे दार उघडले आणि तो रागातच निघाला. रियाला कळलंच नाही की हा खरा की थोड्या वेळापूर्वीचा. आणि म्हणे माझ्यात ॲटिट्यूड आहे. आधी स्वतःकडे बघ म्हणावं, किती राग घालतो हा डोक्यामध्ये. तिने कॅब बुक करायला मोबाईल घेतला आणि तिने बघितले की जवळपास एकही कॅब अवेलेबल नाही. अरे यार, आता तर रियाचे चांगलेच धाबे दणाणले होते. का मी सुशांतला नाही म्हटलं? तो तर चांगला ऑफर करत होता. आता काय करू? सुशांत रागात तर निघाला. ह्याची मदत करावी तर ही नाटकं गेलीच उडत. मला नाही फरक पडत. जा म्हणावं आता कशी जाते ते. पण थोडं पुढे गेल्यावर त्याने गाडी एकदम स्लो केली. ह्या वेळेला त्या एरियामध्ये कॅब मिळणं खरंच कठीण आहे आणि रियाने तिथे एकटीने थांबणं पण अजिबात सेफ नाही. मी तिला असं एकटीला सोडून यायला नको होतं. पण ती पण काही कमी नाही. ती तर मूर्खच आहे. पण मला कळायला नको का? मी असं एकटीला सोडायला नकोच होतं. असं म्हणून त्याने यू-टर्न घेतला आणि परत तो ऑफिसच्या दिशेने निघाला. रिया मनातून चांगलीच घाबरली होती. त्यात तिचा फोन पण डेड झाला. इतक्यात तिथे सुशांत आला. काय रिया, आली नाही का कॅब? सर, खरं तर रियाला तिथे सुशांतला पाहून खूप मोठा आधार वाटला. तिला मनातून खूप आनंद झाला. तिच्या मनावरचं मोठं दडपण नाहीसं झालं. सर, ॲक्च्युली करंटली एक पण कॅब अवेलेबल नाही आहे. इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने रिसीव्ह केला. अरे सुशांत, किती उशीर? मी वाट बघतेय रे तुझी. लवकर ये ना. अगं आई, खरंच सॉरी गं. आज थोडा उशीरच झाला. मी आलोच. पण तू जेवून घे. अरे, मी तुला सोडून जेवणार का? आई, तू पण ना. बरं बरं, आलोच. टेक केअर, बाय. असं म्हणून सुशांतने फोन ठेवला. रिया तर त्याचा हा स्वभाव बघून संभ्रमातच पडली. बापरे, किती ढोंगी असतात लोक. आईचा तर एकदम श्रावण बाळ दिसतो हा. आणि बाहेर सतत आपला राग, चिडचिड. त्याने मधातच गाडी थांबवली. मला तुझं काही फालतू एक्सप्लेनेशन ऐकायचं नाही आहे. ऑलरेडी लेट झाला. बस गाडीत. तिला मनातून राग येत होता की काय उपकार करायला आलाय का हा. पण आता पर्यायच नव्हता. ती चुपचाप गाडीत बसली. दोघंही एकमेकांची काही बोलत नव्हते, पण शांतता बरंच काही बोलत होती. तिला सुशांतचा खूप राग आला होता, पण तोच सोबत असल्यामुळे ती निश्चिंत झाली होती. आणि सुशांतलाही तसा मनातून तिचा रागच आलेला होता. पण आता तिला एकटं सोडण्याचं दडपण पूर्णपणे निघून गेलं होतं.